श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी अलोट गर्दी। मंदिर पाण्यात असूनही गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची रांग। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आज दत्त दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्तच्या गजरात येथे कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण आहे। सुमारे 1 लाखापेक्षा अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली अशी अपेक्षा केली जात असून पहाटेपासून भाविकांच्या हजेरीनं दत्त मंदिर भक्तिमय वातावरणानं फुलून गेलं होतं। मुख्य मंदिरातील स्वयंभू पादुका पाण्याखाली असल्यानं नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आलेल्या श्रींच्या उत्सव मूर्तीचे भाविकांनी दर्शन घेतले। आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पहाटे 4:30 वाजता काकड आरती आणि षोडशोपचार पूजा, सकाळी 7 ते 12 या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा सेवा केली। दुपारी 12:30 वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीवर महापूजा करण्यात आली। गुरुपौर्णिमा आणि गुरुपूजन करण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून असंख्य भक्तगणांनी हजेरी लावली आहे। भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्तदेव संस्थांमार्फत ठिकठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था, दर्शन रांग, मुखदर्शन व्यवस्था, सूचना फलक, ध्वनिक्षेपक यंत्रणा, सुरक्षा रक्षक आदी व्यवस्था करण्यात आली आहे। मंदिर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता। दत्तदेव संस्थान आणि ग्रामपंचायत मार्फत येथील गर्दीवर नियंत्रण ठेवले जात आहे। दत्त मंदिर पाण्यात असल्यामुळे आणि दिवसभर पावसाची ये-जा असल्यामुळे पाण्यात बुडणे किंवा अन्य दुर्घटना होऊ नये म्हणून मंदिर परिसरात बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। आहे कोल्हापूर।